मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 985000155558. पुनश्च व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, पुन्हा लिहून ठेवा, 985000155558. रावेरमध्ये ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय हे सराफ बाजारात आहे, लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही इतरत्र शाखा नाही. माझे मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, हे लक्षात घ्यावं. मी स्वतः मार्गदर्शन करत असतो. माझं नाव सुरेश बाबूराव बोरकर गुरुजी. कारण आडनावाचं साम्य असते, त्यामुळे थोडासा गोंधळ होण्याचा प्रकार सुरू आहे, म्हणून त्याविषयी सूचना. सुरेश बाबूराव बोरकर. वय माझं 77 पूर्ण होईल, 78 लागणार आहे. आजचा विषय घेण्यापूर्वी आजची तारीख आहे 18/4/2026 आणि वार शनिवार आहे. शनिवार आहे, तर शनिवारी शनिदर्शन आपण दिवसा घेतो, परंतु शनीचं अस्तित्व हे सायंकाळी सूर्यास्तानंतर असते. दिवसा त्यांचे वडील रवी सूर्य यांचं अस्तित्व असते आणि सूर्याजवळ जे जे ग्रह येतात किंवा ज्या ज्या मंदिरात तुम्ही दर्शन घेतात ते अस्तंगत असते. सूर्याजवळ असणारे ग्रह जन्मकुंडलीमध्ये किंवा इतर कुंडलीमध्ये आपण बघितले तर ते अस्तंगत असतात, त्यांचा प्रभाव कमी असतो. काही ठिकाणी प्रभावच नसतो, शून्यवत असतात. म्हणून शनिवारी आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर दिवसभरात घेऊ शकतात, नाही असं नाही, पण त्याचा लाभ कमी प्रमाणात मिळेल. सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही आपण शनिदर्शन घेऊ शकतात, पूर्ण लाभ होईल. आता पुष्कळशे लोक शनिवारी मारुतीचं दर्शन, हनुमानाचं दर्शन घेतात, कारण शनीने त्यांना वर दिलेलं आहे की तुम्ही तुमचं जे दर्शन घेतील त्यांना मी 7.5 म्हणा इतरत्र दुःख समस्या देणार नाही. आता त्याच्यामध्ये शनिवारी दर्शन घ्या असं सांगितलेलं नाही आहे. मारुतीचं दर्शन हे केव्हाही मंगळवारी घ्यायचं असते, सकाळी 10च्या आत. अधिक प्रभावी मारुती असतो, उत्साही असतो आणि कार्यरत असतो. आणि 10च्या नंतर मग सूर्यास्तापावतर मारुती हा अस्तंगता सारखाच थोडासा प्रभाव कमी होणारा असतो. म्हणून शक्यतोवर सूर्योदय तर सकाळी 10च्या आत मंगळवारी मारुतीचं दर्शन घ्यावं. शनिवारी आपल्याला कामकाजामुळे दर्शन घेता येत नसेल सूर्यास्तानंतर तर दिवसभरात आपण घेऊ शकतात, पण प्रभाव कमी होईल. आणि सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही शनीचं दर्शन घेतलं तर आपल्याला प्रभाव अधिक मिळेल, लाभ अधिक मिळेल, भाग्य अधिक मिळेल, संकट समस्या निवारण अधिक मिळेल. शनिवारी शनीचंच दर्शन घ्यायला हवं. मारुतीचं दर्शन मंगळवारीच घ्यायला हवं, ते विशेष प्रभावकारी असते. आता आपण जर रस्त्याने चालताना किंवा आपल्या मित्रमैत्रिणीकडे जर बघितलं पायाकडे, तर तिथे काळा धागा बांधलेला असतो. कोणी डाव्या पायात बांधते, कोणी उजव्या पायात बांधते, पण हे सर्वस्वी चुकीचं आहे. शनीचा धागा तुम्ही पायाशी ठेवता याचा अर्थ काय हे लक्षातच कोणी घेत नाही. मी मागे सांगितलं होतं, पुष्कळांना ते समजत नाही.
कमरेच्या खाली सोनं वापरता येत नाही. कमरेपावतर एखादं श्रीमंत घराणं असलं, काही असलं तर सोन्याचा करदोडा तुम्ही वापराल, पण तो उचित योग्य नाही. कारण हे विष्णूचं स्थान आहे, लक्ष्मीचं स्थान आहे. ते पायदळी कशी वापराल तुम्ही? साधं सरळ मॅजिक आहे. तसं शनीचा धागा तुम्ही पायाशी कसं बांधणार? आणि मग त्याच्यात चिखल उडणार, संडासाला जाणार, बाथरूमला जाणार, किती शिंतोडे उडतील, काय उडतील. तुम्ही न बांधले तर चालेल, त्याचा तो अपमान होतो, त्याला तुम्ही कमी लेखतात. पायाची वाहन खेटर ते पायातच राहिलं पाहिजे, डोक्यावर घेतलं नाही पाहिजे. आणि डोक्यावरचं खाली पायदळी तुडवलं नाही पाहिजे, हे पण आहे. या साध्या साध्या गोष्टी विचारात घेत नाही आपण, आणि मग संकट समस्या आपल्यासमोर उभे राहतात, आणि मग काय झालं असं निर्माण होते. असं असताना देवदर्शनाच्या वेळा पण वेगवेगळ्या असतात. आता हा सार्वजनिकरित्या मी नियम सांगितला, परंतु शनीचं दर्शन आणि मारुतीचं दर्शनाला मात्र इतरत्र नियम बाजूला करून घ्यायचा असते. मेष राशी आहे, त्यांनी देवदर्शन घ्यायचं असेल सकाळी, सूर्योदय तर सकाळी 10च्या आतच घ्यायला हवं. आता तुम्ही म्हणाल की मग शनीचं दर्शन यांना कसं घेता येईल? तर त्यावेळेला शनीचं दर्शनासाठी हे पथ्य पाळू नये, हा नियम पाळू नये. वृषभ राशी यांनी दर्शन घ्यायचा वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. मिथुन राशीने दर्शन घ्यायची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. कर्क राशीचं दर्शन हे सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. सिंह राशीचं दर्शन, देवाचं दर्शन, ईश्वराचं दर्शन, तीर्थयात्रेचे दर्शन सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. कन्या राशींनी दर्शन घ्यायचं असेल, देवाचं ईश्वराचं कार्य करायचं असेल तर सूर्यास्तानंतर 10 रात्री केव्हाही. तुला राशींनी दर्शन घ्यायचं असेल तर सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. वृश्चिक राशीने दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी 10च्या आत देवदर्शन करा, धार्मिक कार्य करा, विधी करा, पूजा उपासना करा. सूर्योदय सकाळी 10च्या आत वृश्चिक राशीने जेवणाचा कार्यक्रम केला तरी चालेल, इतरांनी पण, जसं मी सांगितलं त्या वेळेप्रमाणेचा. किंवा तुम्हाला फराळ करायचा आहे, तो तुम्हाला काही सुरुवात कामाची करायची आहे तर ती वेळ. धनुराशींनी सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत दर्शन घेतलेलं उत्तम. त्यानंतर मकर राशीने सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. कुंभ राशींनी सूर्यास्तानंतर रात्री केव्हाही. आणि मीन राशींनी ईश्वराचं दर्शन, मंदिरात जाऊन घेण्याचं दर्शन, अगरबत्ती दिवा लावण्याचं वेळ, कार्य करण्याची वेळ, शुभारंभाची वेळ, प्रवासाला निघण्याची वेळ, अशा अनेक माध्यमातून हे वेळ आपण पाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर मीन राशींनी सकाळी सूर्योदय तर सकाळी 10च्या आत. आता ही वेळ सांगितलेली आहे ईश्वराची दर्शनाची, मंदिर दर्शनाची. मग तुम्ही म्हणाल का हो, एखादा मीन राशीचा व्यक्ती म्हणा की आम्ही 10च्या नंतर गेलं तर मंदिरात देव नसणार का? देवाची मूर्ती असेल. देवाचा फोटो असेल, परंतु त्यावेळेला ईश्वर तुमच्याकडे बघणार नाही. तुम्हाला वाटेल की बघताय, तर तुम्ही दर्शन घेत नाही आहे, बघता आहे मूर्ती, असं होईल.
एखादं कोर्ट चालू आहे, तुमची केस चालू आहे, कोर्टाच्या रूममध्ये तुम्ही बसलेले आहात, तर तुमची वेळ येईल, तुमचा पुकारा होईल, त्याच वेळेला कोर्ट तुमची बाजू लक्षात घेईल, तुमच्याकडे बघेल, तुमचा विचार करेल की तुमची केस काय आहे, तुमची समस्या काय आहे, तुम्ही कोर्टात का आले आहात. इतर वेळी तुमच्याकडे बघण्याचं कारण नाही, कोर्ट बघणार नाही, मॅजिस्ट्रेट साहेब बघणार नाही, कारण तुमची ती वेळ नाही, तुमची फाईल ती निघाली नाही. त्याचप्रमाणे मंदिरात सुद्धा तुम्ही कोणत्या कारणासाठी आले आहेत? आनंदाचा समाचार द्यायला आले आहेत का दुःख सांगायला आले आहेत, समस्या सांगायला आले आहेत, काही वचन घ्यायला आले आहेत का मानसिक ताण आहे, मानसिक संभ्रम आहे, दुःख आहे, विवंचन आहे. ह्या ज्या आहे तुमच्या कोर्टासारखंच आहे. हे ईश्वराचं कोर्ट आहे, देवाचं कोर्ट आहे मंदिर म्हणजे. तर ज्या वेळेला तुमची वेळ आम्ही सांगितलेली आहे त्या वेळेतच तुम्हाला परमेश्वर बघेल, तुमची समस्या जाणून घेईल, तुमची भेट होईल, तुमचं मनोगत होईल, इतर वेळी नाही. आता इतर वेळी जर केलं तर मग गोंधळ नाही होणार का सांगा. एखाद्या शिक्षकाकडे सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी समस्या एकदमच मांडल्या तर कसं होईल त्या शिक्षकाचं? काही खरं नाही मग शिक्षकाचं. तसंच ते आहे. तर मंदिरात जाण्याची वेळ, शुभकार्य करायची वेळ, कारण मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे हिंदी संस्कृतीमध्ये, हे लक्षात घ्या. सगळ्या याच्यामध्ये मुहूर्ताला वेळ आहे. आकाशात चंद्र दिसल्याशिवाय ईद साजरी करत नाही इस्लाम. सगळ्यांना मुहूर्त आहे. महावीर जयंती करायची तर कोणत्या तिथीला करायची हे पण जैन लोकांमध्ये बघितलं जाते, सर्वातच बघितलं जाते. बौद्ध धर्म चांगला आहे, वार बघितला जातो, तिथी बघितली जाते. ख्रिश्चन धर्मात पण गुड फ्रायडे आहे, 25 डिसेंबर आहे, हे बघितलंच जाते की नाही. संपूर्ण धर्माची रचना ही वेळेवरच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक वेळेला मुहूर्ताचं विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणजे दुकान ओपनिंग करायचं असलं तर केव्हा करायचं, कोणत्या वारी करायचं, कोणत्या तिथीला करायचं, नामकरण बाळाचं केव्हा करायचं, नामतिथी त्या दिवशी नाही झाली तर मग पुढे 5व्या नंतर 12व्या नंतर नाही झालं तर पुढे काय करायचं, हे जाणून घ्यायला पाहिजे, हे विचारून घ्यायला पाहिजे जाणकार ज्योतिषाकडनं. तरच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे, नाही तर नाही. कारण जे वारे वाहतात, चंद्राचा प्रकाश असतो, सूर्याचा प्रकाश असतो, याच्यामध्ये भिन्नता असते प्रत्येक वेळी. पौर्णिमा ही प्रामुख्याने रात्रीकालीन असते, अमावस्या पण रात्रीकालीन असते, त्रयोदशी चतुर्दशी या रात्रीकालीन धरल्या जातात. रामाचा जन्म मध्यान्ह म्हणजे 12च्या दुपारी वेळेलाच करायला हवा. गणपती स्थापना पण 12च्याच वेळेला करायला हवं. काही लोक ऑफिसला जायचं आहे, दुकान उघडायची आहे म्हणून लवकर स्थापन करतात आणि निघून जातात. लोकल सापडायची आहे, गाडी सापडायची आहे, लवकर जायचं आहे. शाळेचा शिक्षक म्हणतो वर्ग आहे, शिकवणे आहे, मुलं म्हणतात. पण हे जन्मतिथीला नाही चालणार. तुमचं सगळ्या भानगडी असल्या तरी गणपतीची स्थापना, मारुतीचा जन्म हा तुम्हाला 12 वाजताच करायला हवा. दत्ताचा जन्म संध्याकाळी 6:05 करायला हवा. आता याच्या अगोदर तुम्ही केला तर मग ते सीझर सारखं होईल ना. आणि सीझर करणं मान्य आहे का?
देवादिकांचं. मनाला येईल ते, मनाला आपल्या सवडीनुसार उत्सव करणं, आपल्या सवडीनुसार व्रतवैकल्य करणं हे कदापि मान्य नाही हिंदू संस्कृतीला. परमेश्वराची वेळ पाळणं आपलं कर्तव्य आहे. व्रतवर्गाचे नियम आपल्याला पाळणे आपलं महत्त्वाचे आहे. एकीकडे व्रतवैकल्य करायचे, शुभ काम करायचं आणि नंतर अशुभ कामाची सुरुवात करायची. अशुभ काम करायचं आयुष्यभर, कसं चालेल? नाही चालणार. सूर्यप्रकाशाच्या वेळेला सूर्यप्रकाशच राहील, रात्री अंधाराच्या वेळेला अंधारच राहणार आहे. काही नीती नियम जे आहे शास्त्राने लावून दिलेले आहे ते शास्त्राला धरून आहे, अनुसरून आहे. निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू हे दोन नावाचे आपले कायद्याविषयक ग्रंथ आहेत. कायद्याविषयक म्हटलं तरी चालेल. काही अडचणी आल्या की काही आल्या की या दोन ग्रंथातून आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळते. निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू कोणाकडे आहे? रामायण नाही, महाभारताचे ग्रंथ नाही. कारण नसताना इतरांचे वाचन होते, पठण होते. पहिलं आपण स्थान म्हटलं तर गणपतींनी आईवडिलांना स्थान दिलेलं आहे पूजनाचं. पुंडलिकांनाही आईवडिलांचं स्थान दिलं आहे पूजनाचं. देवाला उभं करून ठेवलं होतं. म्हणून प्रथम पूजन असते हे आईवडिलांचं असते, मातापितांचं असते. स्वर्गवासी आले तर फोटो अवश्य लावा. काही म्हणता फोटो लावू नका, हे अगदी चुकीचं आहे. फोटो पाहिजे, श्राद्धाला फोटो पाहिजे, वाढदिवसाला फोटो पाहिजे, पुण्यतिथीला फोटो पाहिजे, जयंतीला फोटो पाहिजे, धर्मकार्याला फोटो पाहिजे. काही तर मला तर असं सांगितलं की म्हणजे आमचा विवाह आहे आणि आमचे आई वडील वारले आहेत, आम्ही फोटो कसा? ते अशुभ आहे म्हणे. अरे तूच अशुभ आहे, तुझ्या विचारात अशुभ आला, तुझं तोंड अशुभ झालं. ज्याच्या पोटी जन्म घेतला तू अशुभ असेल ना म्हणतो. त्यांचा आशीर्वाद पाहिजे, मांडवामध्ये त्यांचे फोटो पाहिजे. नवरा नवरीचे मोठे फोटो लावतात गेटवर, काय उपयोग आहे? रस्त्यावर लावायला लागले आता, काय संबंध आहे? आशीर्वादाने कार्य चाललं पाहिजे. पत्रिकेमध्ये सुद्धा गोंधळ करतात. महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या पुण्यस्मरणाने का नाही, आईवडिलांच्या आशीर्वादाने का लिहिलं जात नाही? कारण ते जड आहे आणि जडापासून तुम्ही दूर गेले ना तर वांदे होणार आहे, संकटग्रस्त होणार आहे, दुःख होणार आहे, समस्या निर्माण होणार आहे, अल्पायुष्य देखील होणार आहे. फळ ज्यावेळेला झाडावर असते त्यावेळेला ते आयुष्यमान असते. फळ झाडापासून दूर गेलं की टोपल्यात जाते, टोपल्यातून भावता होतो, विक्री होते, आंबा पिळला जातो, फेकला जातो. आईवडिलापासून जवळ राहणे, आईवडिलांच्या सावलीत राहणे, आईवडिलांच्या सोबत राहणे, आईवडिलांना सोबत घेऊन जाणे, हे आजची पद्धत अशी झाली आहे. आईवडील सगळे इस्टेट देतात, संपत्ती देतात, जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, नोकरी लावतात, धंदा लावतात, व्यवसाय लावतात आणि नंतर मग ते वृद्ध झाल्यावर मग मुलांचं लग्न झालं, मुलींचं लग्न झालं की ते त्यांच्या बायकोकडे, त्यांच्या पतीकडे, त्यांच्या होणाऱ्या मुलाकडे, नातूकडे लक्ष देण्याची प्रथा जास्त असते आणि इकडे आईवडिलांकडे अंधार. ज्यावेळेला मुलांचं नामकरण केलं जाते, तुम्हाला मुलगा होतो, तुम्हाला नातू होतो, पंटू होतो, त्यावेळेला आजोबा आजींचे फोटो तिथे असायला हवे. ते स्वर्गीय असतील तर आणि हजार असतील तर त्यांना आदराने तिथे, कारण ते त्यांचा वंश आहे, तुमचा नाही.
तुम्ही मधलं पार्सला एक. इतिहासकालीन पूर्वज आपले अति महत्वाचे आहे. तुम्ही तर झाडाची पत्ती आहात. वारा आला की उडून जाईल, वाळून जाईल, सुकून जाईल, काही नाही. मूळ झाडाचं संरक्षण करणं हे महत्वाचं आहे. लावतात कोणी? आपण विचार करायला पाहिजे की आपलं स्थान काय आहे, कोणामुळे आपण आहोत. काही नाही. कॅमेरे असतात, व्हिडिओ असतात, सर्व काही असते. आणि तिथे मग आईवडील नसतात, आजोबाजी नसतात, पणजोबा पणजी नसतात. ज्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, ज्यांच्या कृपेने हे तुमचं कार्य घडते आहे, त्यांचं नामोनिशाण नाही, फोटो नाही, नाव नाही, काही नाही, काही नाही. पत्रिकेत सुद्धा छापत नाही. आणि हा दोष तुम्हाला तर लागेल, पण तुमच्या वंशालाही परंपरागत लागणार आहे. कारण त्याची जड जाणार आहे. कारण ते तो रक्ताचा प्रवाह हा बिघडणार आहे. अंश हा बिघडत बिघडत जाणार आहे. मग कुठे व्यंगपणा येतो, कुठे रंगाचा प्रॉब्लेम येतो, कुठे बुद्धीचा प्रॉब्लेम येतो, कुठे आजारपण येते, अल्पायुषी होतात, अपघात होतो, समस्या निर्माण होतात, कोर्ट कचेरी होते, शिक्षा होते, विवाह जमत नाही. अशा अनेक समस्या निर्माण होण्याला मूळ कारण की आपलं आचरण. तुम्हाला आईवडिलाशिवाय, आजोबा आजीशिवाय, पणजोबा पणजीशिवाय, पूर्वजांशिवाय दूर जाताच येणार नाही. आणि दूर गेले तर मग दष्टतेकडे जाल तुम्ही. झाडाच्या सावलीत आहे तोपर्यंत तुम्हाला सावली आहे, बाकी ऊन आहे. फार मोठा गहन हा तुम्हाला प्रश्न, हा साधा वाटला तरी मोठा गहन प्रश्न आहे. घरामध्ये आईवडिलांचं पान पहिले वाढलं पाहिजे. त्यांनी जेवल्यानंतर बाकीच्यांनी जेवण करायला पाहिजे. लागली असेल तुम्हाला भूत. आता पाहतो थांबले 2 तास थांबता नाही येत का? खाण्यासाठीच जन्म झालाय तुमचा. खाऊचं घातलंच वडिलांनी. प्रत्येक कार्याच्या वेळेला आपल्याला जे आहे, सुरुवात कशी करायची ते बघायला हवं. काही वेळेला काय होते की घटस्फोट होतात, विवाह विलंब होतो, आयुष्यभर भाड्याच्या घरात राहावं लागते, आर्थिक नुकसान होते, चोरी होते, एखादा आरोग्याची हानी होते की त्याला औषध पण मिळत नाही. ह्या सगळ्याच्या मागे आपलं कर्म असते, हे लक्षात घ्या. कर्माविना नाही. तुम्ही कुठे लोभात पडतात, कुठे आकर्षणात पडतात. आणि मनुष्याने वयोमानासारखं वागलं पाहिजे, हे पण एक लक्षात घ्या. बालकाने बालकासारखं, तरुणाने तरुणासारखं, विवाहिताने विवाहितासारखं, वृद्धजनाने वृद्धजनासारखं. वृद्धजन काही वेळा संतापतात, रागवतात. त्यांना असं वाटतं की याला मारावं, जोडावं, पिटून काढावं. परंतु तुम्ही मोठे झालेले असतात, तुमची बायको तुमच्या पाठीशी असतात, मुलं असतात, ते हतबल असतात. कारण त्यांनी कमवलेली संपत्ती तुम्ही वाया घालवत असतात. व्यसनं असतात, दुर्व्यसनं असतात, वाटेल तिथे खर्च करीत असतात. सासू कधी ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही, पावडर लावली नाही, आणि सून दर हप्त्याला ब्युटी पार्लरमध्ये जाते, नवीन नवीन कपडे घालते. सासूनं कधी थिगळ लावून साडी नेसलेली आहे, पातळ नेसलेलं आहे, हे बघायला हवं. आपलं कुठे चुकते. आता हे आपलं चुकते ते दुरुस्त करण्यात तुमचाच फायदा आहे, माझं तर काही नाही. मी तुमचा हे मार्गदर्शन करतो हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी तर नाही. मी माझ्याप्रमाणे वागतोच आहे.
मुलांनी मर्यादा घालून घेतल्या पाहिजे. पण आजकाल आई वडिलांना मर्यादा पडलेल्या आहे. काही सुना असतात, काही मुलं असतात, नातवंड असतात, वयोमानाने त्यांच्याजवळ जी बंधनं असतात त्यांनी पाळायला पाहिजे. सुनांना पती म्हणून सौभाग्य मिळतच नाही. सासू सासरे आहे म्हणून त्यांना सौभाग्य लाभते. म्हणून मूळ तर काय आहे? सासू सासरे. म्हणून सासू सासऱ्यांना सन्मान कराल तर तुमचा सौभाग्याचा सन्मान. तुम्ही नाही केला तर विधवा योग हा आलाच म्हणून समजा. काही इतर कारणाने विधवा योग होतो ते पण मान्य आहे मला. पण बहुतांश आपण जर बघायला घेते तिथे सासू सासऱ्यांचा अपमान होतो. त्यांचा शब्द झेलला जात नाही, टाकला जातो, बोललं जाते, त्यांच्याविषयी दुष्ट विचार असतात, त्यांना विधवा योग येतो. शास्त्र आहे, संशोधन करायचं. माझ्या मतावर तुम्ही वायका असं माझं म्हणणं नाही. तर आपल्याला सुखा पाहिजे आहे, समृद्धी पाहिजे, आपलं घराणं मोठं झालं पाहिजे, घराण्याला डाग लागला नाही पाहिजे, घराण्याची कीर्ती वाढवलं पाहिजे. हे आईवडिलांचं कर्तव्य तर आहेच, त्यांनी तर करून ठेवलंच आहे. पण मुलांनी, सुनांनी, नातवांनी, पंटूंनी हे सर्वांनी करायला हवं. वाढदिवस हॉटेलमध्ये करतात. त्या हॉटेलचा आणि त्या वाढदिवसाचा, हॉटेलच्या मालकाचा आणि त्या वेटरचा तुमचा काय वाढदिवसाशी संबंध? 4-5 टोळके घेऊन जातात तिथे. पण ज्यांच्यामुळे तुमचा जन्म झालेला आहे त्यांच्यासोबत वाढदिवस केलाच जात नाही. किती ही हिणकट गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे, वाईट विचार आहे, कुसंगती आहे. वाढदिवस आपला तुमचा घरात झाला आहे ना. तुमचा जन्म हा हॉटेलमध्ये झाला आहे का? रस्त्यावर झाला आहे का कुठे मॉलमध्ये झाला आहे का बाग बगीचेत झालेला आहे? याचा विचार आपण नको करायला. बरं, येणारे लोकही येतात, हे मला आश्चर्य वाटते. म्हणजे लोक कसे आहेत पहा. लोक फक्त स्वार्थापुरते आहे, बाकी काही नाही. जीवाला जीव देणारे, संकटात धावणारे मित्र परिवार हा फार कमी झालेला आहे. एका गाडीतून आई वडिलांना उतरवलं जाते आणि दुसरे लोक त्याचे चढतात. याच्यावरून समजायचं की ते किती आपले आहे. ते गाडीत चढणारे लोक फक्त स्वार्थ पाहतात. धाबधुबं आलं की खायला, जेवायला, मजा करायला, हा हू करायला, बाकी काही नाही. संकट आलं तर पळून जातील, शेवटी आई वडीलच येतील. कोर्टात जामीन व्हायला असेल, काही प्रसंग आला, पोलीस स्टेशनचा प्रसंग आला, तुम्हाला कोर्ट कचेरीचा प्रसंग आला, आजाराचा प्रसंग आला तर रक्तसुद्धा देणार नाही. हे बघायला पाहिजे. कारण आता भरकटलेली दुनिया जास्त झालेली आहे. विचार संपलेला आहे, विचार दुसराच आहे. मी सोबत होतो, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता, मुलीच्या घरी चाललो होतो. मुलगी म्हणे आपल्याला आता जेवण खावण करायचं आहे तर हॉटेलमध्ये जाऊ आपण. तिचे आई वडील बसले, आम्ही पण बसलो, मुलाचे पण बसले आणि तिने ते कॅसेट लावली याच्यामध्ये गाडीमध्ये. ती कॅसेट अत्यंत हिणकट होती, डीजेची, धामधुमीची. मुलाने वडिलांना सांगितलं की आता आपण उतर इथे, आपल्याला ह्या मुलीशी विवाह करता येणार नाही, कारण हे नाचणारी मुलगी काय कामाची आपल्या, दांगडदिंगा आपल्या घरात करेल. त्यांनी केलं नाही, ते सण नाकारलं. आजही संस्कृती शिल्लक आहेत. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजचा कार्यक्रम संपण्यापूर्वी मी हा फोटो तुम्हाला दाखवत आहे.
हा निर्मलाबाईंना सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला होता. इंदोरच्या ठिकाणी जागतिक स्तरावर संमेलनं झाली होती. ही पुरुषांमधून आणि महिलांमधूनही सर्वोत्कृष्ट हिने सन्मान मिळवला होता. ज्योतिषशास्त्रातलं प्रत्येक विषय हिच्या पुढे मांडण्यात आला होता आणि तिने सगळ्यांची उत्तरं दिली होती शास्त्रगत. टाळ्याचा गजर झाला होता मोठा. त्यावेळेला 5,000 ते 6,000 ज्योतिषगण आले होते जागतिक स्तरावरचे. आणि त्याच्यात विविध गावातले, शहरातले, काही परदेशातलेही होते. सर्वांनी तिचं कौतुक केलं. मी अगदी भारावून गेलो की मला पत्नी कशी मिळाली आहे, सौभाग्य कशी आहे, मैत्रीण कशी आहे, सखी कशी आहे, गुरु कशी आहे. सानमूळ अगदी चांगली झाली पाहिजे. याच्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या आधाराशिवाय दुसरं काही नाही. कुठल्याही MRIमध्ये, सोनोग्राफीमध्ये, रक्तलघवी तपासणीमध्ये याचा रिपोर्ट तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला ज्योतिषशास्त्रच सांगू शकेल विवाह योग्य आहे का अयोग्य आहे, मुलगा जन्मास आला तर तो योग्य आहे का अयोग्य आहे, पंटू कसा झाला, कोणत्या तिथीवर झाला, कोणत्या नक्षत्रावर झाला, काय भाग्य घेऊन आला आहे हे बघायला हवं. काही वेळेला मुलगा होतो, नोकरी लागते, बढती होते, काही वेळेला नुकसानही होते, दुःख येते, समस्या होतात. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्या पादाने आला हा, पाद म्हणजे चिन्ह, सोन्याच्या पावलाने आला आहे, चांदीच्या पावलाने आला आहे, लोखंडाच्या पावलाने आला आहे का तांब्याच्या पावलाने आला आहे हे बघितलं जाते. किती ज्योतिषशास्त्र आघात आहे, अचूक आहे. विज्ञानाची बरोबरी कधीच करणार नाही. 1000 वर्षांनी विज्ञान पुढे गेलं असलं तर ज्योतिषशास्त्राची बरोबरी विज्ञानाला करणार नाही. कारण विज्ञान हे अपूर्ण असते. विज्ञान सदैव काही वेळेला धोकासुद्धा देते. आणि विज्ञानानं आपण पाहिलं आता युद्ध झालेलं आहे, हे विज्ञानाचाच परिणाम आहे, शास्त्र नाही. विज्ञानाचा अगोदर शास्त्र आहे आणि विज्ञानाचा पुढे धावणारं ज्योतिषशास्त्र आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रावर विश्वास हा आढळ पाहिजे. ही अंधश्रद्धा मुळीच नाही. असो, आजचा विषय हा आपण विविध विषयाबद्दल घेतला. कार्यक्रम संपण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. तेजीमंदी सोन्या चांदीच्या भावाची, शेंगाची, कापसाची, गव्हाची, उडदाची, मुगाची, ज्वारीची, सुताची, इतर धातूंची जसे ग्रहयोग येतात तसं सांगितलं जातं. काही लोक सांगतात की आम्हाला शेंगदाण्याचीच सांगा. तसं नसते ज्योतिषशास्त्रात. त्यावेळेला जो कारक ग्रह असेल त्या ठिकाणी त्याच्यावरून ते गणित निघते. म्हणून रोज विविध पदार्थाची तेजीबंदी आम्ही सांगत असतो. 55-60 वर्षाचा अभ्यास आहे. पुण्याहून दिशावर व्यापार दैनिक निघते, त्यामध्ये माझा नेहमी लेखन असते तेजीमंदीचं. आणि वर्तमान स्थितीमध्ये मी व्हिडिओ पण जाहीर करत असतो. आता ज्यांना कोणाला अगोदर तेजीमंदी हवी असेल, 1 महिन्याची, 2 महिन्याची किंवा अधिक, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. 98-500-1555-8. आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर आमच्या हस्ताक्षराचा लेखी कागद तिथे तुम्हाला फोटोकॉपी देऊ. तो आपण समजून घ्यायचा सोपं असते. काही वेळेला एकसारख्या तारखा असतात. समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4-5चं भविष्य नसते, तेजीमंदी नसते. तर मग काय, तर 4-5ला 3 तारखेचं आणि 6 तारखेच्या ज्यामध्ये तर 2 तारखा आलेल्या आहेत त्याच्यात ग्रहबदल होत नाही. म्हणून तिथे तेजीमंदी वर्तवता येत नाही.
हे लक्षात घ्यायचं. सोडण्याचा भाग नाही आहे तो. तो तिथे येत नाही, मुद्दा उपस्थित होत नाही, मार्गदर्शन थांबलं जाते. म्हणून ते 2 किंवा 3 अशा अधूनमधून तारखा त्यावेळेला त्याची मंदी किंवा बाजारभाव नसतात. जसा रविवारी बाजार बंद असतो, काही ठिकाणी बुधवार बंद असतो, कुठे गुरुवार असतो, कुठे शुक्रवार असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला ग्रहस्थिती मार्गदर्शन करत नाही त्यावेळेला आम्ही तिथे मार्गदर्शन करत नाही. पण अधिकाधिक ठिकाणी मार्गदर्शन होतेच. ज्यांना हवं असेल त्यांनी यांचा लाभ घ्यावा. असो, आजचा कार्यक्रम संपण्यापूर्वी माझा व्हिडिओ आपणाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा, माहिती द्या. अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाला जोडण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कारण माहिती ही अचूक आहे आणि पुढे माहिती देणारी व्यक्ती कोण असेल, कारण माझ्याकडे तर वंश आहे पण तो याच्यात पारंगत मुळीच नाही आहे. म्हणूनच मी आहे तोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करणार. कारण हे मार्गदर्शन माझं नाही, स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी मला शिकवणी दिली आहे, ते गुरु आहेत, त्यांचंच मार्गदर्शन आहे. सर्वांना आशीर्वाद. सर्वांनी सुखी व्हावं, समृद्धी व्हावं, आरोग्य संपन्न व्हावं, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, कुटुंब वाढावं आपलं, आणि आनंदात राहावे सर्वांनी, असा माझा आशीर्वाद तुम्हाला आहेच. माझी पत्नीचं हेच कार्य असल्याकारणाने स्वर्गातून तिचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे आणि मिळतोच आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया.